छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अख्ख्या देशात युद्ध सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सुद्धा अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता पुन्हा जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहन चालकांनी मोठी गर्दी केली। खरं तर यापुढे जे आहे ते पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार आहे, या अफवेपोटी जी आहे ती ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावरील हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लांब रांगा जे आहेत ते या ठिकाणी दुचाकी स्वाराच्या लागलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतात। तर डाव्या बाजूला बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते चारचाकी वाहन सुद्धा या ठिकाणी उभे आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पेट्रोल पंपावर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी जे आहे ते नागरिकांनी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून नेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर या गाडीत सुद्धा डिझेलचा मोठा साठा वाहतूक करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अशा पद्धतीने जे आहे ते हे सगळं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अफवेपोटी जी आहे ती सगळी गर्दी एकंदरीत जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते घरगुती गॅससाठी आपल्याला रांगा पाहायला मिळत होत्या आणि आता पेट्रोल डिझेल पंपावर सुद्धा अशा रांगा पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।